नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात डिकोड महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्राच्या निवडणुकीचं रणशिंग अखेर वाजलं आहे. राजकीय निवडणूक आयोगाने जाहीर केलंय की 2025च्या स्थायी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणजेच नगर परिषद, नगरपंचायत आणि पुढे महानगरपालिका. पहिला टप्पा 2 सप्टेंबर 2025 रोजी मतदान होईल आणि 3 सप्टेंबरला निकाल. हा फक्त सुरुवातीचा भाग. पुढे येणारा टप्पा म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका आणि यात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा म्हणजे मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सर्व शहरात पुन्हा एकदा होणार आहे शक्ती प्रदर्शन आणि या सगळ्याचं रणावर भाजप सज्ज आहे. पूर्ण तयारीनिशी. 2 वर्षांपासून विकासाच्या गाडीला वेग देणारा डबल इंजिन सरकार रिपोर्ट कार्ड आता जनतेसमोर येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र राज्यात वेगाने कामे चालू केले. ते जनतेला दिसत आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि कायदा सुव्यवस्था या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र पुन्हा पुढे सरकला आहे. दुसरीकडे विरोधक मात्र अजूनही नेतृत्वशून्य आहेत. महाविकास आघाडी आतून तुटलेली आहे आणि हे सर्वांनाच दिसत आहे. कुणाचा नेता कोण, अजित पवार कोणासोबत जाणार, उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा ब्रँड किती टिकणार आणि काँग्रेसकडे नेतृत्व तरी आहे का, या प्रश्नांवरच विरोधकांची मोहीम अडकली आहे. भाजपचा फोकस मात्र एकच, विकास आणि स्थिरता. मोदी सरकारच्या योजनेचा फायदा गावोगावी पोहोचवण्याचा आणि सबका साथ, सबका विकास यावर तत्वावर स्थानिक पातळीवर काम. या निवडणुकीत भाजपकडे आहे दमदार संघटना, कार्यकर्त्यांचं जाळं आणि स्पष्ट विजन. मुंबईसारख्या महानगरात भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हा भाजपचा मुख्य अजेंडा असणार आहे. शहराच्या विकासासाठी लागणारी निधी, पायाभूत योजना आणि पारदर्शकता निर्णायक ठरेल. हे सगळं फक्त भाजपकडे शक्य आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितले आहे की संपूर्ण स्थायिक निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल. म्हणजेच पुढची 3 महिने महाराष्ट्रात राजकीय उष्णता वाढणार आहे. भाजपचा हेतू स्पष्ट आहे. लोकांना स्थिरता, प्रामाणिक प्रशासन आणि वेगवान विकास देणे आणि लोक हाच बदल पुन्हा मतदारातून दाखवायला. हेच ठरेल महाराष्ट्राचे भवितव्य. हे रण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पेटणार आहे. पण मुंबई आणि ठाणे या चित्र ठरवेल राज्याचं भविष्य. 2025ची ही निवडणूक फक्त स्थायिक नाही, ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी आहे.